2 वर्ष आधी आम्ही ते एका छोट्याशा क्लबमध्ये परफॉर्म केलेलं आणि तेव्हा ड्रीम होतं की फेस्टिवल करायचा आणि ह्या माणसाने करून दाखवला. आता आम्ही आलो आहे लिबर्टी स्क्वेअरमध्ये आणि हे आपला व्हेन्यू आहे आणि इथं बॉक्स ऑफिस सेटअप होत आहे. तुम्ही बघू शकता आणि काय 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 प्रॉप्स येतील इथं. आणि दिस इज द ग्रँड व्हेन्यू. इथं चेक इन पॉईंट्स असतील, इथं सिक्युरिटी गार्ड्स असतील. परत वी आर डुईंग अनादर स्टेज. ते स्टेज त्या साईडला रेडी होतोय. फ्लावर्स बाय फुलवा बघू शकता तुम्ही. फ्रेश फ्लावर्स जर तुम्हाला पाहिजे असेल फुलवाला तुम्ही ब्लिंकिटला सर्च करू शकता. कुठं पण सर्च करता फुलं मागू शकताय. So one of our sponsors, Fulwa, you can see some nice bouquets and flowers they're gonna sell here for very cheap prices for your girlfriends, for your women, everybody. अभी आप ये देख सकते हैं तो डीजे टेबल है. बहुत बड़ा टेबल बना दिया मेरे को लगता है इसने, लेकिन आई थिंक आर्टिस्ट की हाइट के हिसाब से दिस विल बी इनफ. लाइक क्या इसमें कंसोल आएगा तो वो हिसाब से देख ले. तो दिस इज फॉर क्रिटेक्स. वी आर मेकिंग अ कस्टमाइज्ड बिग वन. ये पकोड़ास हियर. यहाँ पे कुछ है. अपन सिगरेट तो पीते नहीं है, लेकिन सिगरेट विगरेट का भी नियोजन किया है. जैसे अगर सिगरेट किसको पीने का रहेगा तो आप देख सकते हैं इनका स्टॉल. ये हमारा जी लाउंज है जहाँ पे जी के सेलिब्रिटीज़, इन्फ्लुएंसर्स, आर्टिस्ट होंगे. वहाँ पे हमारा बार आएगा. पीछे हमारा कुछ और एरियाज आएंगे. आपको स्टेज दिखाता हूँ तब तक मैं. इम्पोर्टेड स्टफ फ्रॉम राज इवेंट्स, वाधवा इवेंट्स. तो देख सकते हो इनका जो स्टेज की क्वालिटी है बेसिक नहीं है. So they have this high-end stages, aluminum stages imported बाहर से आए हैं, इंडिया के नहीं है. And they have the railings and this is too good guys. And we have made one of a kind. And there is nothing we are using common. सब high quality लग रहा है. कुछ भी इवेंट करना हो गाइस मेरे को कांटेक्ट करें, मेरा नंबर है. तो मैं आपका पूरा काम आसान कर दूंगा और आपका शो नेक्स्ट लेवल होगा. पुणे वुमेन्स क्लब. तो पुणे वुमेन्स क्लब के बारे में बताना चाहूँगा. इट्स अ वुमेन एम्पावरमेंट क्लब. 300 लेडीज़ आ रहे हैं, एंटरप्रेन्योर्स लेडीज़ जो घर पे काम करते हैं, छोटे छोटे काम करते हैं. अभी दिवाळी आहे तो फरसाण बनवणं असं काही कामं आहेत ती करतात आणि दे आर सपोर्टिंग अस. वी हैव गॉट 300 लवली वुमेन्स ड्रेस्ड ऑन नथ ट्रेडिशनल फॉर द शो. माय गॉड, आई जस्ट कांट वेट टू सी देम. बहुत ट्राई किया मैंने स्पॉन्सर्स को रीच आउट करने के लिए. कोई स्पॉन्सर्स लोगों ने जवाब दिया नहीं हम लोगों की भाई सांगतो करतो बघूया बघूया बघूया. तर वी हैव गॉट द सपोर्ट फ्रॉम लॉयडली एंड रिच ऑडियो. वी हैव गॉट सपोर्ट फ्रॉम चित्रे एंड फुलवा. यस, बिग एफएम, नॉट बिग एफएम. बिग एफएम को हमने किया था लेकिन उन्होंने लास्ट मोमेंट में धोखा दिया हमको. बहुत गलत किया बिग एफएम आपने. बट यार रेड एफएम सपोर्टेड समवेयर. एंड यस, मराठी Z5 एंड जी लाइव. यू गाइज आर अमेजिंग. अगर आप लोग नहीं होते तो मैं शो नहीं कर पाता. मेरा जितना श्रेय जाता है शो को उतना ही उनका जाता है. आधा आधा जो भी है, हाफ हाफ श्रेय जाता है. सो होपफुली आई थिंक अच्छा हो जाए सब कुछ. वी हैव अ बिग स्क्रीन, 40 फीट स्क्रीन फॉर दी क्रिटेक्स अखाडा एक्सपिरियन्स. आणि हे फॅनपिटची एंट्री आहे. इथून बघू शकताय. दिस विल बी द फॅनपिट एंट्री. वी हॅव बॅक स्टेज आणि तुम्हाला दाखवतो आता आर्टिस्टचा एरिया दाखवतो मी. या इथून दाखवूया. थोड़ा मेसी हो गया है थोड़ा. यूजिंग दिस प्रो केबल्स, हाईली खतरनाक केबल्स आर वापरिंग. यस, दिस इज द स्कैफोल्ड. तो ये स्कैफोल्ड लगा के उनको सपोर्ट देना है, ऐसा बेसिकली ऐसा बोला है. तो इसके लिए स्क्रीन के लिए मैंने एक बड़ा स्कैफोल्ड लगाया है. डबल खर्चे वाले काम किए गाइस. और आप इधर आओगे तो यहाँ पे ग्रीन रूम है. देन पब्लिक थक के सो गए बेचारे, बहुत काम करते रात भर यहीं पे, तो सब सो गए. एंड यस, दिस इज द आर्टिस्ट एरिया. यहाँ से आर्टिस्ट आएंगे और यहाँ पे हमने आर्टिस्ट के लिए एक लाउंज बनाया है. तो बेसिकली दिस लाउंज विल बी ओनली एक्सेस्ड बाय आर्टिस्ट एंड ऑफिशियल्स. बाकी नोबडी कैन एंटर दिस प्लेस बिकॉज वी कैन टोटली क्लोज दिस एरिया. वी कैन पैक दिस एरिया. तर हे एक लाउंज आहे. आणि मग
We have an interview area here. We're gonna be doing the podcast here. We're doing the interviews here, and this is the area we'll be using for walking and everything. So that is what we have planned. And that is the entire bar area. तो ये सब एरिया यहाँ पे आर्टिस्ट के ग्रीन रूम्स हो गए, पगोडास हो गए, और अब थोड़ा सेटअप हो जाएगा तो देखेंगे. तो अभी बिहाइंड द सीन चालू है कल रात से. अभी थोड़ा बहुत हम लोगों का 40% के आसपास काम पहुँचा है, जहाँ पे सब कुछ लग चुका है. अभी साउंड चेक होगा, धीरे प्लेसमेंट होंगे. टाइम बहुत कम है, 1 बजे हम लोगों का एक स्टेज चालू हो रहा था. मेकिंग श्योर कि पहला स्टेज रेडी हो जाए. एंड टुडे इज़ मराठी वाजलंच पाहिजे म्यूजिक फेस्टिवल, क्यूरेटेड बाय वर्ल्ड ऑफ वाइब्स, प्रोड्यूस्ड बाय वर्ल्ड ऑफ वाइब्स and Z Live, also Z5 Marathi, sponsored by Phulwa, Rich Audio, Lloydly. Yes, चितड़े बंधु, definitely, how can I forget them? तो चितड़े का हैम्पर जाएंगे, लोगों को चितड़े खिलाएंगे. So we have got all this Maharashtrian essence for today, and I am sure you'll love the video. Just keep watching and see how things changes. We have 2,400 people to attend, so big number. The capacity is 3,000. We're going to close it at 2,800. So expecting few more guests, and then we are totally on for it. तो ये है नुस्ता वाइब स्टेज, और ये स्टेज पे बेसिकली होने वाला है हमारा सब हेडलाइनर्स का परफॉर्मेंस, जो चालू होगा अराउंड 1 बजे और एंड होगा 4:30-5 बजे. उसके बाद में यहाँ पे फ़ोटो बूथ लगेगा, जहाँ पे फ़ोटो शूट करने वाले हैं. बेसिकली वही प्लान है. So, अच्छा दिख रहा हूँ मैं स्टेज पे? लग रहा है ना स्टेज? यस. माइक भी है ना इधर, सब कुछ है ना? इथं काय लावायला लागणार? इथे आडवा ॲड लावून टाकूया का? काही गरज नाही आहे ना? ठीक आहे, साऊंड लावू शकतो ना, साऊंड मिनिट घ्यायचं. We have काय लगा the first artist to interact on my YouTube channel. काय लगा, how are you doing? एक नंबर दादा, भेटून बरं वाटलं. Yes. आणि जेन्युअनली थँक्यू, कारण आपण बघतोय की पूर्ण सीनमध्ये हिंदी किंवा हे कल्चरच थोडंसं वेस्टकडून आलेलं आहे. मग कुठे ना कुठेतरी लोक मराठीला न्याय द्यायला बघतात, मराठी भाषेला न्याय द्यायला बघतात, पण फेस्टिवल असा कोणता मोठा होत नव्हता. व्हेरी ग्लॅड की इथं येऊन आम्हाला परफॉर्म करायला मिळते आणि आपली मातृभाषा रिप्रेझेंट करायला मिळते. आणि आपलं ट्रॅक पण येतोय वास्तव. लेट्स गो. वास्तव बद्दल जरासं होऊन जाईल. वास्तव बद्दल सरासरी हे ट्रॅक एक जनरलाइज ट्रॅक आहे की आपण एखादा यंगस्टर काय बोलतो किंवा काय, मी एक छोटासा स्निपेट देतो, चालेल त्याच्यामध्ये? ठीक आहे. सो माझे काही प्लॅन्स आहेत माझ्या होणाऱ्या बायकोला कसं प्रपोज करायचं याच्याबद्दलचे. सो देखो, मेरा प्लॅन है बव्वाल, होईल लग्न भारी जगणं, बाकी पोरी बाजू नुसतं बायको बघणं, होणार मग पोरं मला 4, 1 पोलीस 1 वकील बाकी गुन्हेगार, 25-30 वर्षांनी डायरेक्ट आमदार, पैसा पाणी कमी नाही मोठा जमीनदार, 3 दिवस गुन्हेगारी, 2 दिवस पूजावारी, 2 दिवस दान धर्म, लास्ट डे आराम, नुसता हराम, सॉर्टेड काम, होणार का बायको माझी, चल मला सांग. रेस्ट ऑफ द सॉन्ग वास्तव आल्यानंतर तुम्ही नक्की ऐका. इट्स कमिंग विथ वर्ल्ड ऑफ वाइब्स. हाय गाईज, माझं नाव आहे ओजस, स्टेज नेम ओजॅज, आणि आज मी इथं आलो आहे मराठी वाजलंच पाहिजे म्युझिक फेस्टिवल. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं काहीतरी होत आहे आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे सर्व मराठी आर्टिस्टसाठी. सो या, आय एम एक्सायटेड. इथं आता मी पण माझं एक गाणं करणार आहे, गाण्याचं नाव आहे पार्टी और पार्टी. तर या, लेट्स सी, मराठी वाजलंच पाहिजे. तर माझं नाव आहे पुष्कर, ॲज नोन ॲज ॲस्ट्रो दिस साईड. तर सगळे चेक मारा जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि आज मी वाजतो या मोठ्या स्टेजवर, जे की मराठी वाजलंच पाहिजे म्युझिक फेस्टिवल. आणि मी जे गाणं परफॉर्म करणार आहे ते गाण्याचं नाव आहे मळकट पोरं. तर जसं तुम्हाला माहिती, आपण सगळे मराठीमधले मळकट पोरच आहे. आपण चिखलातून घेऊन वर आलो आहे, तर क्रेझी सीन होणार आहे. सगळे या नाही का, मचून टाकू आज. ॲस्ट्रो दिस साईड, पीस आउट. येस सर, ऑफकोर्स भाई. पीस आउट. मी मोसम, आणि मी आज आलो MVP मराठी वाजलंच पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिवलसाठी. तर एकदम इतिहास घडणार आहे हा म्युझिक फेस्टिवल सगळ्यांचा बघून. ब्लॅक डायमंड पोलीस पुत्र, मी परफॉर्म करायला आलो होतो बिगेस्ट मराठी म्युझिक फेस्टिवलला. मी तर एक्सायटेड आहे. जय महाराष्ट्र गँग. तर काय म्हणताय, माझं नाव आहे टॉक्सिक आणि मी आलो रायगडमधून. मराठी वाजलंच पाहिजे, आपण धिंगाणा परफॉर्म करणार आहे. मी खूप शांत आहे, पण माझ्या गाण्यामध्ये नाही का तुम्हाला धिंगाणाच भेटणार 100%. मी रेविक्स, मी आदिक्ष, आम्ही दोघं पण मेजरली मनी परफॉर्म करतोय MVP मध्ये ॲट द बिगेस्ट मराठी फेस्टिवल. मराठी वाजलंच पाहिजे, खानदानी मुलं आणि खानदानीच परफॉर्म करतोय. मराठी वाजलंच पाहिजे. होम लुक के लिए हाँ, ये सब लोगों को एक बार देख लो ना. जी लाइव किधर है?
ये सब ये कहाँ पे है होम लुक, इसको हटा दो, ये सब ये नहीं चाहिए, ये लोग नहीं चाहिए, ये वही स्टेज पे नहीं दिखने चाहिए, बस ये बड़ा करना है, जी लाइफ भी आना चाहिए। हाउ आर यू सर? गुड। जिस 4 AM एंट्री, या 4 AM एंट्री, या 2 days आई एम नॉट स्लीपिंग, एवरी लाइक फुल डे। यस्टरडे उनका इवेंट का सेटअप कैसे हुआ, कैसा क्या हुआ, आई वाज डूइंग दैट, देन वी डिड आवर इवेंट का सीन, आई डोंट नो, माय थ्रोट इज हर्टिंग, या गोइंग गुड, या करू बोलून कॅन्डीवर ढलते रोज फ्लॅश कसला दिसतो सॅमी डॅम आर्टिस्ट स्पीकर वाजती माझी हार्ट बीट स्टेजवर झिपर आला तर वाढली मोसम आलाय फॉर्म मध्ये लका लका तू बोलते रे थोडक्यात मी बोललं तर मोर शाबूळ टिकला तर राहिले मोर यांना गांडूळ हक्काची गोष्ट तर घे सगळं वाटून इंडस्ट्री वाचकाचे आर्टिस्टला दाबून घेऊन 2 जण नाव सर मागचं डायमंड भेटू द्या भोजमध्ये जगते सगळे काल्पना कोणा तू तेरी हस्ती की मस्ती निघाली मस्ती जी लोकांनी चर्चा काढली जी गोंधळी 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 आम्ही संगीताचे प्रेमी गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी पुण्याची मुलं आम्ही वाचतो वेगळी बघते जग अंडरग्राऊंड वाचतो आता आलो हिट कमर्शियल वर हात पण वरती स्मोक पण वरती तेज चेहऱ्यावर MH12 लाला मालला फुटते हेटच वर मला गर्व माझ्या भाषेच्या नवरात्री असो विसर्जन इथं वाजते ढोल ताशे आपण सर्वे आहो एक शिकून गेले माझे राजे नाही डोळ्यात आमच्या भीती आम्ही शिवरायांचे बावडे This is real street style, this is real hip hop एकदम महाराष्ट्र स्टाइल बिठाता मन में सबके औक लेके खतरनाक फ्लो जिसको बनूं मैं तो स्मोक तेरे बस के लिए बात भाई तू कर करे बस स्मोक दो संगार दिल्लीचे इथं तरंगणार मराठी मातीचा पहिल्यापासून अंगात त्याच माझे गायक आमचा सोलापूर रॅप गेमचा सम्राट मी दमदार हे अंगार नरसिंहाचा बघ अवतार नाती तुटली तरी बेहतर रॉयल वाटो दिगाला टॉक्सिकचा हे बेरेसे सीगे मैं बापिंगा तुझ्यावर लवडे पैसा दिंगा ते हवा में उडा के काढ दूंगा मराठी वाचलंच पाहिजे भाषेने गाजलंच पाहिजे गावाने वागलंच पाहिजे गाजाला लागलंच पाहिजे मराठी मराठी आम्ही 2 दिवस झाले सेटअप करतोय, सकाळपासून तुम्ही जर हे व्लॉग बघत असणार तर तुम्हाला कळालं असेल की आमची काय हालत झालं, कोण काय कोऑर्डिनेशन काय कळणार, जेव्हा आम्ही जेवढ्या हिशोबानं केलेलं सगळं झाले, बघा आता बघू काय 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 होतंय। आले आमचे ऋषिकेश सर, 5 दिवस कंटिन्यू आमच्याकडे लक्ष द्यायला लागले, ते गौरव सर डिजिटल सांभाळतात सर, हे सगळं चालू आहे, मराठी वाजलंच पाहिजे। आता हे म्हणालात की बघू काय होतं, मराठी वाजलंच पाहिजे तर बघू आता काय होतंय। आता ब्रीफिंग आहे आमची, ब्रीफिंग नंतर बघू काय होतं पुढं। आता फक्त मेक शुअर करा बँड्स आणि ID कार्ड्स आहेत क्रूकडं, एक्स्ट्रा लोकांना प्लीज हे करू नका। वी आर स्टार्टिंग द शो 4:45 and we are doing a re-entry, so those who are here ज्यांनी पण आहेत प्लीज मेन एक्झिटला प्लीज बाहेर थांबा, परत एंट्री होईल, परत रीचेकिंग होईल, बिकॉज वी नीड टू फॉलो द रूल्स ऑफ मॉल। प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड and try to leave the area as soon as possible. Thank you so much. तो मेरा मैं सोया नहीं 2-3 दिन से। कैसा है ब्रो, क्या हाल है? हाँ मेरा ठीक है। क्या एक बार बाहर आवाज बंद कर सकते हो? साधी सरळ आकाशावर नजर फाडी वेग तू थांबू तर बघ। कसं काय पुढे Make some noise for DJ Johnny. World number 7 म्हणजे it's not a joke, and we have someone who can be number 1 soon. हे तर तेच गेट क्रॅश करणारे इराणी। नमस्कार पुणे, मी पण दोस्त भाऊ, मी पण दोस्त, तुम्हाला मला बोलावलं नाही, काय झालं? माईकचे तुमचं इकडे काय काम आहे? तुम्ही मला सेक्शनला का? मी पण आहे ना आजची होस्ट, तुमची लाडकी गुडली कोण? एक सेकंड,
हे तेच आहेत ना विशाल जे आता गेम क्रॅश करून हो. या मराठी फेस्टिवल मध्ये त्यांचं काम काय आहे? हो ना, एक इराणी, एक पंजाबी. आणि मी आहे पंजाबी, बट माझ्या दिलाचा ढोल फक्त वाजवता मराठी, कारण मराठी वाजलंच पाहिजे. आम्हाला मिळते लोकांची साथ आहे, मग तुम्हाला कसली खास आहे? मराठी हिप हॉपची हीच तर सुरुवात आहे. इथं मला कृणाल घोरपडे आणि आमचा काची त्यांनी मला इथं इन्व्हाइट केलं, त्याबद्दल कृणाल इज क्रेटेक्स. सो त्याबद्दल मी त्या दोघांचे पण मनापासून आभार मानते. ज्याचा दंडनिजामचा आवाज आहे तशी आमची ट्रिप आहे, आमची माज मराठी, आमची माय मराठी, आमची चाल मराठीचा मराठी माज हो जाऊ द्या. मराठी म्युझिक जगभरात वाजवलं नाही तर गाजवलंय, असे आनंद शिंदेला विसरून कसं चाललं. अरे भाई, अख्खी म्युझिक इंडस्ट्री एक तरफ आणि आनंद शिंदे एक तरफ. एकदा आनंद शिंदेसाठी आवाज. आता पुढची 5 मिनिटं तयारी ठेवा नाचायची, कारण मराठी ठेक्यावर वाजणार सँडस्टोन. वादळ आलं, वादळ. दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक म्हणजे डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर. त्या 2 गोष्टी पुढच्यासाठी यांना मोठ्याने आणि लहानाने काम बंद करा. त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या, ऐकतो गडी गो. तर मी त्याला म्हटलं की भाई, मी आहे ना रॅपर आहे, मला रॅपचा धंदा करायचा आहे. माझ्यासाठी 3 गोष्टी आहेत. मी डोक्यावरती बर्फ, जिभेवरती साखर आणि लावड्यावरती इंडस्ट्री ठेवून काम करणारा माणूस आहे. आपण अनुभवले धंदेनी, अनुभवली चाकरी.
मी तुझ्या नादात चालीला सगळे प्रेमात पडलोय तुझे तुझा दिवाना जायलोय आपण मराठी लोक आहेत, आपली एनर्जी कशी दिसते माहितीये का? नाही 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 अशी नाही दिसत. मी सांगू कशी दिसते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की बोला जय श्रीराम अशी दिसते. तिकडनं आवाज कमी येतो बरं का? अजून ब्रो तुम्ही तिकीट काढून आले इकडे, पैसे कसे वसूल होणार? टेक्नोच्या तालात परंपरेची चाल मिसळ असलेल्या नवीन मराठी ओळ लिहिलेली घेऊन येत आहोत अशा कलाकाराला ज्याला नाही गरज इंट्रोडक्शनची. आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे एका आखाड्याची. आखाडा म्हणजे मातीवरचं रणांगण. इथे घाम गळतो, जखमा होतात, पण हार मानणं नाही. प्रत्येक दिवस तग धरण्याची, पुन्हा उभा राहण्याची शपथ. हीच तर माझी कहाणी आहे. संपूर्ण जगासमोर मराठी संगीत नेण्याचा लढा. कधी टिंगल, कधी रिजेक्शन, कधी फेलियर, कधी दारं बंद झाली. पण जसा आखाड्यात योद्धा प्रत्येक वार सहन करतो, तसंच मीही प्रत्येक वार घेतला. आखाडा शिकवतो ताकद शरीरात नसते, ती मनात असते. आणि आज मी या आखाड्यातून बाहेर फक्त योद्धा म्हणून नाही, तर मराठीचा आवाज जगभरात पोहोचवण्यासाठी. मी क्रिटिक्स हा आहे माझा आखाडा, हा आहे माझा लढा. मराठी वाचलंच पाहिजे. मराठी वाजलंच पाहिजे म्युझिक फेस्टिवल मराठीतला सर्वात मोठा म्युझिक फेस्टिवल केलेला आहे
ज्यांनी तिकीट गेले त्यांना एकदम जोरदार थँक्यू माझ्याकडून. थँक्यू सो मच. So the show was by Marathi Z5 and World of Vibes, presenting the biggest Marathi music festival, which is Marathi वाजलंच पाहिजे. आणि नक्की आम्ही घेऊन येत आहे the next मराठी वाजलंच पाहिजे टॅलेंट हंट. हे टॅलेंट हंट होणार आहे महाराष्ट्रामध्ये for all the hip hop lovers, and it will be telecasted on Z5. Soon the details will be out, so stick to our Instagram page. All the rappers, producers are invited. Thank you so much. वेळ झाली है तो जाते जाते बस इतना ही कहना चाहेंगे कि दिल अपना बड़ा है दिन आज का छोटा है. दुआओं में याद रखना है. चलो बन चलता है. And this is Anchor Vishal Kumar signing off. कसं काय मित्रांनो, मी रॉक. सकाळी माझा आवाज तुम्ही ऐकला असेल आणि आता माझा आवाज तुम्ही ऐकू शकताय. काय आपण मी ब्रेकफास्ट केलेला नाही अजून, कारण तुम्ही व्लॉगमध्ये बघू ब्रेकफास्ट केलाच नाही मी. ते चितळे बिंच बार माझे स्पॉन्सर, ते बिंच बारचं मी खाल्लंय 2 बिंच बार. आणि आता शो झालंय बऱ्यापैकी. कसं वाटलं भाऊ? भाई जाम. हे जे ड्रीम होतं आमचं 2 वर्ष आधी, आम्ही ते एका छोट्याशा क्लबमध्ये परफॉर्म केलेलं आणि तेव्हा ड्रीम होतं की फेस्टिवल करायचा. आणि ह्या माणसाने करून दाखवला. हा मला बोललेला, मला एवढं बिलीव्ह नव्हतं. हा बोललेला भाई नाही मी दोघांनी केले, पण ह्या माणसाचं ड्रीम होतं मी फेस्टिवल करणार आणि एवढे लोक आणणार आणि सगळ्यात मोठा फेस्टिवल. आणि एक दिवशी हा फेस्टिवल जगातला सगळ्यात मोठा फेस्टिवल. आणि मी मजाक नाही करत आहे, आमचं दोघांचा बिलीव आहे. असं इंडिया नाही, वर्ल्ड्स बिगेस्ट फेस्टिवल करणार नेक्स्ट ईयर. नेक्स्ट ईयर प्लान, वी हैव प्लान्ड इट ऑलरेडी. बहुत भारी प्लान किया हम लोगों ने. खोई बना मानसा, कोई इश्यू नहीं ब्रो, हो जाएगा और अच्छा. अब तक जो भी हुआ अच्छा हुआ है. आई होप और बेटर हो चीज़ें. वी हैव गॉट अ बेटर टीम, वी हैव बेटर पीपल, वी हैव गॉट अ ग्रेट आर्टिस्ट, गॉट अ विजन, वी गॉट एवरीथिंग हियर. इधर 2 लोग मैं ही बोल रहा हूँ मैं. बाकी तो हम लोग सब कर रहे हैं, बाकी टीम लोग तो मदद कर रहे हैं. या और डिजाइनर यार उसको पहचाना नहीं मालूम है, ऐसा डिजाइन हो गया ये. खुद फ्लायर के डिजाइन में डिजाइन हो गया है. खुद वो आज खुद को डिजाइन किया उसने. एक नंबर. ग्रेट शो. यस, साइनिंग ऑफ. थैंक यू सो मच. प्रीत बांद्रे इज हियर. भाई के साथ बहुत मजा आया. मतलब भाई को मिला था, was expecting a lot of things to happen and it happened and it was crazy. Thank you so much भाई for being a part. नहीं, it's nothing bro. We have that. बुलाया, इतना प्यार दिया भाई. टैलेंट है भाई, एक नंबर. मराठी वाजलंच पाहिजे. कसं काय मित्रांनो, so you can see the entire setup is about to removed and I'll see you soon on my next video, जिधर आप लोगों को मिलेगा कुछ और देखने के लिए, कुछ बेटर देखने के लिए, कुछ अच्छा देखने के लिए. मेरी टीम ने बहुत अच्छा काम किया है and I've got the best team. I know I'm strict sometimes, but you know, for the sake of my favorite work, I have to be strict because we want to become world class. We are world class. My team is world class. Big thanks to my team, World of Vibes, Dheeraj, Nishant, Chintan, Akib, Utkarsh, Harsh Patil, everyone. I really love you guys and you mean the world to me. You are the best team. Thank you so much. Please like करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मेरे फॉलोअर्स भी कम है और मेरे सब्सक्राइबर्स भी कम है. थोड़ा आप लोग सपोर्ट करोगे तो शायद मैं भी थोड़ा फेमस हो जाऊँ, लोग मेरे को भी बुलाए. मेरा ड्रीम था, लेकिन ये भी एक बड़ा ड्रीम है. तो लाइक, शेयर, सब्सक्राइब रॉक कच्छी ऑन यूट्यूब. थैंक यू सो मच.